नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला ठिपकेदार पारवा पक्षाची दंतकथा सांगणार आहे. या पक्षाला कोकणामध्ये कवडा असे म्हणतात. प्रथम मी तुम्हाला या पक्षाचा आवाज ऐकवतो, मग या कथेला सुरुवात करतो. कसा एका लयीमध्ये आवाज आहे ना, जसं हा पक्षी आपल्या आवाजातून काहीतरी सांगतोय. कोकणामध्ये बहुधा भात कापणीच्या काळामध्ये या पक्षाचा आवाज जास्त ऐकायला मिळतो. तुम्हाला माहीतच असेल की भाताच्या सुक्या कणीपासून पोहे बनवले जातात, तर कथाही यावरच आधारलेली आहे. एकदा या पारव्याची सासरवाशी बहीण माहेरी येते आणि सासरची भेट म्हणून पोहे घेऊन येते व आपल्या भावाला देते. हे तो पोहे आवडीने खातो. आईसुद्धा मुलाला आवडलेले पोहे पाहून बहिणीने दिलेल्या पोह्यांपेक्षा थोडे जास्त पोहे देते. पण त्या पोह्यांमध्ये तांदळाची कणीसं असतात, म्हणजे ते पोहे नीट साफ केलेले नसतात. ते पाहून या ठिपकेदार पारव्याला आनंद होण्याऐवजी आईचा आपल्या खूप राग येतो. कारण बहिणीने दिलेले पोहे हे साफ केलेले असतात आणि आईने दिलेल्या पोह्यांमध्ये कणीसं असल्यामुळे त्याला नीट खाता येत नसतं. आणि आईने दिलेले पोह्यांचे भांडे तो तिच्या डोक्यात आपटतो आणि या आघातामुळे त्याची आई तात्काळ मरण पावते. हे पाहून पारवा भानावर येतो आणि त्याला एकटेपणाची जाणीव होते आणि शोक अनावर होत तो ओरडू लागतो, उडग सित्ते कवडा पोर पोर, उडग सित्ते कवडा पोर पोर. तिथंही त्याच्या आईचं नाव असतं आणि कवडा म्हणजे एवढासा. या कथेचे तात्पर्य एवढेच की अतिराग कधी पण वाईटच असतो. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच आणखी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.